नमस्कार मंडळी, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण नॅचरल कंडिशनर सहित हर्बल शॅम्पू कसा बनवायचा ते पाहणार आहोत। नियमितपणे हा शॅम्पू वापरल्यामुळे केस गळतीची समस्या असल्यास ती बऱ्याच प्रमाणात कमी होते। मला सुद्धा केस गळतीवर याचा खूप चांगला परिणाम दिसून आल्यामुळे मी तुमच्याबरोबर आज या शॅम्पूची कृती शेअर करणार आहे। चला तर मग सुरुवात करूया एकदम नॅचरल केमिकल विरहित होममेड शॅम्पू बनवण्याच्या प्रोसेसला। आज मी 2 वेळा पुरेल इतक्या क्वांटिटीचा शॅम्पू करणार आहे। जास्त टिकत नसल्याने मी आठवड्यातून एकदा करते। जास्त व्यक्तींसाठी करायचा असल्यास सर्व साहित्य त्या प्रमाणात वाढवावे। सगळ्यात आधी मी घेते शिकेकाई। शिकेकाई अर्धी वाटी घेतली आहे। वजनाने साधारण 10 ग्रॅम एवढी होईल। 4 रिठा घेतल्या, त्याही वजनाने 10 ग्रॅम आहेत। पाव वाटी किंवा 5 ग्रॅम ड्राय आवळा घेतला। पाव वाटी रोजमेरी घेऊया। हे सर्व साहित्य आपल्याला आयुर्वेदिक दुकानात मिळतं। जवळपास नाहीच मिळालं तर ऑनलाईन सुद्धा आपल्याला सर्व पदार्थ मिळतात। अर्धी वाटी अळशी घेतली। अळशी केसांवर नॅचरल कंडिशनरचं काम करते। पाव वाटी मेथी दाणे घातले। 10-12 कढीपत्त्याची पानं घालूया। एका कांद्याचे सालही त्यात घालूया। एक सुकवलेलं जास्वंदाचं फूल घालूया। जास्वंदाचं फूल नसल्यास त्याची पानंही घातली तरी चालतात। या वडाच्या पारंब्या आहेत, त्याचेही मी 2 छोटे तुकडे घातले। आता हे सर्व साहित्य 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेऊया। तुम्हाला यापैकी एखाद दुसरी गोष्ट नाही मिळाली तरी चालेल, पण रिठा, शिकेकाई आणि अळशी स्किप करू नका। ते किराणा मालाच्या दुकानातही सहज मिळेल। शिकेकाई हे माइल्ड आणि नॅचरल क्लिन्झर आहे। अँटीऑक्सिडंट सहित त्यात विटॅमिन्स भरपूर आहेत, त्यामुळे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी ते अतिशय उपयुक्त आहे। चांगले स्वच्छ करून त्यातील पाणी गाळण्याने काढून टाकावे। अशा प्रकारे 2-3दा धुवून घ्यावे आणि मग 4-5 ग्लास पाणी घालून गॅसवर उकळत ठेवावे। पाणी अर्धे होईपर्यंत उकळू द्यावे। रिठांना इंग्लिशमध्ये सोपनट्स म्हणतात, म्हणजेच नॅचरल साबणाचं काम त्या करतात। माझ्या आजीकडे कोकणात रिठांचं झाड होतं। केस धुवायचे असल्यास ती आदल्या दिवशी रिठा भिजत घालून फक्त त्यानेच केस धुत असे। पण शिकेकाई आणि रिठांमुळे केस थोडे ड्राय होतात। त्यासाठी त्यात कंडिशनर म्हणून अळशी आणि मेथी दाणे वापरावे। आणि फक्त कंडिशनर म्हणून नाही तर हे दोन्ही पदार्थ केसांसाठी वरदानच आहेत। आवळ्यामुळे केस काळे राहण्यासाठी मदत होते। कढीपत्ता, कांदा किंवा कांद्याची सालं, जास्वंद, वडाच्या पारंब्या हे पदार्थ देखील केसांसाठी अतिशय आरोग्यदायी आहेत। यातील शिकेकाई, रिठा, आवळा यांची पावडर मिळते, पण पावडर वापरली तर ती कितीही गाळली तरी केस धुताना डोळ्यात जाते। म्हणून मी सर्व पदार्थ अख्खेच वापरते। अर्धा पाऊण तास उकळल्यानंतर पाणी भरपूर कमी झाले आहे आणि रिठा चांगल्या मऊ झाल्या आहेत। आता मी त्याखालचा गॅस बंद करते। आता हे मिश्रण झाकण ठेवून रात्रभर असेच ठेवावे आणि मुरू द्यावे। रात्रभर त्यातील सर्व अर्क पाण्यामध्ये उतरतो। दुसऱ्या दिवशी सकाळी गार झालेले हे मिश्रण हाताने चांगले कुस्करून घ्यावे। त्यातील रिठासुद्धा अगदी मऊ झाल्या आहेत। थोडंसं दाबल्यावर आतली बी सहज निघते। रिठांमुळे त्याला छान फेस पण येतो। असा शॅम्पू गार झाल्यावर आपण त्यात ॲलोवेरा जेलही घालू शकतो। अशा प्रकारे सर्व पदार्थ चांगले मिसळून घेतल्यामुळे त्यातील सर्व अर्क पाण्यामध्ये उतरतो। हॅलो फ्रेंड्स, तुम्ही चॅनलवर नवीन आहात किंवा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील रेसिपींचे अपडेट्स लगेच मिळतील। सर्व चांगले कुस्करून झाल्यावर आतील जो चोथा असेल तो चांगल्या प्रकारे पिळून एखाद्या डब्यामध्ये काढावा। हा जो जमा झालेला चोथा आहे तो असाच टाकून न देता त्यात पुन्हा थोडंसं पाणी घालावं आणि उकळून घ्यावा। एखादा ग्लास पाणी घालावे, जास्त पाणी घालू नये।
ते पुढच्या वेळेस केस धुण्यासाठी आपण वापरू शकतो। उरलेला हातात न येणारा चोथा आपण गाळण्याने गाळून घेऊया। अशा प्रकारे बाटली घेऊन आता त्यात गाळण्याने गाळूया। गाळण्याऐवजी एखाद्या सुती कापडाने सुद्धा गाळता येईल। जर शिकेकाई आणि रिठा पावडर वापरली तर सुती कापडानेच गाळावे, गाळण्याने गाळू नये। ज्या दिवशी आपल्याला न्हायचे असेल त्याच्या आदल्या दिवशी शॅम्पू उकळून दुसऱ्या दिवशी सकाळी गाळून घेऊ शकतो, किंवा आधी करून फ्रीजमध्ये ठेवून दिला तरी चालेल। जास्त क्वांटिटीमध्ये करून ठेवला तर फ्रीजमध्येच ठेवावा। जास्तीत जास्त महिन्याभराचा आपण करून ठेवू शकतो। या शॅम्पूला मार्केटमध्ये मिळणाऱ्या शॅम्पूसारखा फेस येत नाही, पण तरीसुद्धा केस आणि केसांची त्वचा एकदम स्वच्छ होते। मी यात कोणताच विकतचा शॅम्पू मिक्स करत नाही, पण तरीसुद्धा एखाद्याला वाटत असल्यास जास्त नाही पण आपल्या आवडीच्या कोणत्याही शॅम्पूचे 2-3 थेंब मिसळावे। आता हा उरलेला गाळ मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे। 2-3 दिवसांनी पुन्हा त्याचा शॅम्पू करता येईल। हा असा आपला एकदम नॅचरल केमिकल विरहित होममेड शॅम्पू तयार झाला। मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा। चला तर मग पुन्हा भेटू। बाय बाय।